माझ्या मनाला पण खटत होती की ह्या कार्यपद्धतीला कुठेतरी आळा आणायचा. काही झालं तरी सरवणकर साम्राज्य मोठं होतं, पैशाने मोठं होतं, मसल पॉवरनी मोठं होतं, बाकी राजकीय दृष्ट्या मोठं होतं. जेव्हा दिवस जगायचे तेवढे दिवस जगायचे, पण जगायचं तर शहरासारखा जगायचं, वाघासारखा जगायचं. नेमकं काय घडलं? नाही, ही वादाची ठिणगी म्हणजे हे समाधान सरवणकर. समाधान सरवणकरांना राजकारणातला ग नव्हता माहिती. वडिलांचा हात धरून आलेले होते. आता तो म्हणतोय की मला घमेंड आहे. मला घमेंड असल्याचं त्याच्या दारासमोर आम्ही बेंजो वाजवलं असतं ना. जनतेने हरवला, त्या पैशाचा माज होता, त्या माज उतरवायचा, तो माज उतरवला. बाकी ते समजण्यावाले को इशारा काफी आहे. राजकारणात पडद्यासमोर किंवा कॅमेरासमोर ज्या काही घटना घडामोडी घडत असतात, मात्र पडद्यामागे तितक्याच कैक पटीने राजकारणाची दिशा आणि दशा ठरत असते. दादर माहीममधील आमदार असणारे महेश सावंत हा त्यांचाच एक जो आपण बघितला तर हा संपूर्ण पट्टा आपण पाहिलं तर कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असणारा भाग आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहे. ज्याप्रमाणे आता नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याप्रमाणे आमदार महेश सावंत यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पडद्यामागे नेमकं काय काय घडलं हे त्यांच्याचकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, लोकमत मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सध्या राजकारणाची ही रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्येच दादर माहीम हे हॉटस्पॉट बनलेलं आहे. सदा सरवणकर असेल, समाधान सरवणकर असेल, प्रिया सरवणकर या संदर्भात तुम्ही एक सूचक विधान केलं होतं की माहीम प्रभादेवी या भागामधून सरवणकर आपण पाहिलं तर कुटुंबियांचं राजकारण जे आहे एका प्रकारे संपण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे. त्या संपूर्ण जे आहे हालचालींमध्ये असेल किंवा नगरसेवक निवडून देण्याच्या एकंदरीत प्रोसिजरमध्ये असेल तुमचा सर्वाधिक सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकं पडद्यामागे काय काय सुरू होतं, काय सांगणार? बघा, सरवणकर फॅमिली किंवा सरवणकर साहेब यांनी गेले कित्येक वर्ष ह्या प्रभादेवीमध्ये किंवा दादरमध्ये आपलं एक साम्राज्य उभं केलं होतं. आणि हळूहळू त्यांना काय वाटत होता की मी मोठा म्हणजे माझं खाली जी जनता आहे ती मीच राजा इकडचा, ह्या भावनेतनं ते वागत होते. मग ते कोणाला जुमानत नव्हते. मग ते सामान्य कार्यकर्ते त्यांच्यावर जीव तोडून त्यांच्यावर काम करत होते, त्यांना सुद्धा जुमानत होते. ते बोले हम करे सो कायदा. त्यांना वाटलं ह्याला शाखाप्रमुख बनवायचं, त्याला शाखाप्रमुख, त्यांना वाटलं ह्याला काढायचं आहे, मग त्यांच्या विरोधात केलं की त्याला लगेच घरी बसवायचे. अशी त्यांची ती कार्यपद्धत होती. ती कुठेतरी मला म्हणजे माझ्या मनाला पण खटत होती की ह्या कार्यपद्धतीला कुठेतरी आळा आणायचा. परंतु मला तेवढी साथ मिळत नव्हती, कारण काही झालं तरी सरवणकर साम्राज्य मोठं होतं, पैशाने मोठं होतं, मसल पॉवरनी मोठं होतं, बाकी राजकीय दृष्ट्या मोठं होतं. आणि मी एक सामान्य कुटुंबातला होतो, त्यामुळे माझ्या घरचे सुद्धा थोडी दडपण यायचं घरच्यांवरती. तर मी म्हणायचो बाबा, जीवन मरण हा कोणाच्या एकाच्या हातात नाही, जेव्हा माझा वेळ येईल तेव्हा मी जाणारच. त्यामुळे त्याच्यासाठी कारणीभूत मी ठरवणार नाही ह्यानी मारला त्यांनी मारला. जेव्हा दिवस जगायचे तेवढे दिवस जगायचे, पण जगायचं तर शहरासारखा जगायचं, वाघासारखा जगायचं, हे मी ठरवलं. ज्या दिवशी आम्ही बाळासाहेबांचे प्रेमी होतो. म्हणजे माझा कुटुंब हा वडिलांपासूनच शिवसेना कुटुंब होतं. फक्त वडील माझे काय राजकीय क्षेत्रात कधी गेले ना, ते मिल कामगार होते, मिल कामगारांचे नेते झाले. दत्ता सामंतच्या वेळी त्यांनी पुढाकार घेतला, तर ते भरपूर त्यांनी हानी घेतली. परंतु घरातनं शिवसेनेचं वातावरण होतं, म्हणून आम्ही लहानपणापासून बाळासाहेबांचे चाहते होतो. बाळासाहेबांवर नितांत प्रेम होतं. परंतु ह्या माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी काँग्रेसमध्ये उडी मारली, आणि काँग्रेसमध्ये उडी मारताना सुद्धा मला जाण्याची इच्छा नव्हती. म्हणजे त्या दिवशी असं वाटत होतं की माझ्यावर कोणतरी अत्याचार करतो, अशा पद्धतीने आम्ही वागत होतो. मला वाटलं साक्षीदार माननीय आमचे आमदार तेव्हाचे विभाग प्रमुख अजय चौधरींना विचारा, मी माझी दशा त्यांना येणार. परंतु ह्यांनी मला असा भावनिक केला, कारण माझे वडीलसुद्धा बॉम्बे डँकमध्ये, हे सुद्धा बॉम्बे डँकमध्ये कामाला माझ्या घरी यायचे, आईला माझ्या हे करायचे की म्हणजे माझ्या वडिलांचं नाव घेऊन सांगायचा बळी, आणि मी एकत्र कामाला होतो. आता महेश सावंत मला हे करतो, सोडून जातो, हे करतो, असं भावनिक. मग त्यांच्या वहिनी, आता बिचाऱ्या स्वर्गीय वहिनी म्हणून मला सांगितलं की एक वेळ की साहेबांना सोडून जाऊ नको, साहेबांची तू गेलास तर साहेबांची दशा खराब होईल. तर मी म्हटलं वहिनी, माझी इच्छा नसताना सुद्धा आम्ही त्यात पडतोय, पण राहिलो, आम्ही त्यांच्याकडे राहिलो. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर काँग्रेसमध्ये आम्ही हरल्यानंतर मग तरी पण आमचा जीव कासावीत होता. काँग्रेसमध्ये आम्ही काम कसं करायचं, कारण कधी आम्ही काँग्रेसमध्ये काम केलं नव्हतं. जो आदेश होतो त्या आदेशाप्रमाणे काम करायचो. बाळासाहेब बोलतील तिथे काम करायचं. तरी मी त्याच दिवशी त्यांना म्हटलं की साहेब, तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवास करा, मी तटस्थ राहतो. आणि मी सह्याद्री प्रतिष्ठान नावाची संस्था ओपन केली.
आणि ती संस्था ओपन केली. मी म्हटलं सह्याद्रीच्या माध्यमातून कामच करायचं आहे ना, तर मी सह्याद्रीच्या मार्फत काम करेन, पण बाळासाहेबांचा फोटो लावून करेन. आणि त्या पद्धतीने मी सातत्याने कितीतरी वर्ष सह्याद्रीच्या माध्यमातून कामं करत राहिलो. मग कधी ज्येष्ठ नागरिक असेल, कबड्डी असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, गोविंदा असेल किंवा शैक्षणिक असतील, असे विविध कार्यक्रम सातत्याने घेत राहिलो. लोकांचे काही अडचणी असतील तर या दरम्यान नंतर नगरसेवक होते. नगरसेवकच्या वेळी सुद्धा मी उभा राहत नव्हतो, कारण मी BMCला सर्व्हिसला होतो. खरं तर सर याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे की गुरु शिष्याची जोडी आहे ती मानली जायची, मात्र वादाची ठिणगी नेमकं कुठे पडली तुमच्यामध्ये? काय झालं होतं असं की तुम्ही जे आहे वेगळा निर्णय घेतला, त्यांचं जे आहे एकदम वेगळ्या दिशेला करिअर सुरू झालं राजकीय, नेमकं काय नाही घडलं? नाही, ही वादाची ठिणगी म्हणजे हे समाधान सरवणकर. समाधान सरवणकरांना राजकारणातला ग नव्हता माहिती. वडिलांचा हात धरून आलेले होते. आम्ही मान्य करतो बघा, आज मला सुद्धा वाटते माझा पोरगा कुठेतरी मुलगा प्रस्थापित व्हावा असं मला वाटतं, पण त्याच्यामध्ये पण टॅलेंट पाहिजे ना. आज मी माझ्या मुलाला कुठला पद देत नाही, मी त्याला म्हणतो तुझ्यात तू ताकद निर्माण कर, आणि मग संघटनेच्या आमच्या पक्षप्रमुखांना वाटला पाहिजे की तुझा मुलगा खरोखर काम करतो तर मी बघितलं माझ्या मुलाचा, मी कधी बॅनरवर फोटो नाही काय, परंतु ह्यांनी काय करावा, ह्यांनी स्वतःच्या मुलाला हायलाईट करायला लागले. शेवटी बघा, जो ओरिजिनल हिरा असतो त्या ओरिजिनल हिराला पारख करायची गरज नाही हायलाईट करायची, तो ऑटोमॅटिक हायलाईट होतो. ह्याला हायलाईट करावं लागतं आणि मग तिथे ठिणगी पडायला लागली. मग तो नंतर आम्ही सेनेमध्ये प्रवेश केला. सेनेमध्ये प्रवेश केल्यावरती मला माहिती होतं सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर हे मला डावलणार, कारण ह्यांचे राजकीय संबंध माझ्यापेक्षा जुने होते आणि पैसा पण होता. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला लगेच हायलाईट करायला लागले. त्या बिचारे युवा सेनेवाले माझा फोटो टाकायला लागल्यानंतर त्याचा मुलगा त्यांना धमकी द्यायचा, तुला पदावरनं काढून टाकेन, हे करेन, म्हणजे अशी मोगलाई चालू केली. मग त्या दिवशी मी मध्ये एकदा सरवणकरांना म्हटलं की मुलाला आवर घाला, नाही तर आपल्यात दुरावा, कायमचा दुरावा निर्माण. पण त्यांनी कधी आवर घातला नाही, मग त्यामुळे कायमचा दुरावा निर्माण झाला त्यापासून. नक्कीच राजकारणामध्ये संयम हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही शिवसैनिक सामान्य, त्यानंतर शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, आता आमदार, आणि त्यानंतर तुम्ही आता जे नगरसेवकांची निवडणूक झाली त्यामध्ये देखील तुमचा मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत जो आहे हा प्रवास नेमका कसा होता याबद्दल काय उल्लेख करणार? प्रवास अतिशय खडखड होता. श्रीरामाने पण 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर त्यांना चांगले दिवस आले. मी जवळजवळ 15 ते 16 वर्ष वनवास भोगल्यानंतर देवाने माझी कुठेतरी विनंती मान्य केली किंवा प्रार्थना मान्य केली. परंतु माझ्या आईवडिलांची एकच शिकवण होती. माझे वडील मिल कामगार होते, पण त्यांनी एकच शिकवण दिली की बाबा कुठलाही कठीण प्रसंग असो, एक तर वाईट मार्गाने पैसे कमवायचे आणि कोणाची हाय घ्यायची नाही. त्या पद्धतीने आपण काम करत राहिलो. श्रद्धा शबुरी साईबाबांच्या वाक्याप्रमाणे काम करत राहिलो, लोकांची सेवा करत राहिलो. लोकांनी काय द्यावा ह्याच्यामध्ये मी कधीच पडलो नाही, कारण मला कुठे काय प्रॉपर्टीचा वेळ नव्हता किंवा कसला वेळ नव्हता. मी चाळीत राहणारा मुलगा होतो, त्यामुळे दिवस रात्र काही अडचण असेल तर रात्री 1-2 वाजता सुद्धा मला उठवायला यायचे. अशा पद्धतीने काम करत राहिलं. ते लोकांनाच वाटलं नाही ना, महेश सावंतवर कुठेतरी अन्याय होतो. म्हणून मग शेवटी मी लोकांच्या 2017 साली लोकांना विचारून मी अपक्ष फॉर्म भरला. लोक म्हणाले लढ तू, आम्ही तुम्हाला साथ देऊ, आणि त्याप्रमाणे 2017ला त्यांनी मला पूर्ण जनतेने साथ दिलेली. त्यावेळी सुद्धा जे आत्ता तो ओरडतो आहे की यांच्यावर 3 आमदार होते, 4 आमदार होते, 2 पक्षप्रमुख होते, हे होते, 2017ला कोणाकडे होते? तेव्हा तर पूर्ण शिवसेना तुमच्याकडे होते, युवा सेना होते, 3-3, 4-4 आमदार तेव्हा होते. पक्षप्रमुखांची मिटिंग रडून आमच्याकडे किती मतांनी आले? नगण्य 200 मतांनी आले ना. आज तुमच्याकडे भाजप होती, शिंदे गट होता, मसल पॉवर होती, पैसा होता, की आज त्यांना दुःख हरलेल्याचं होत नाही. त्यांना दुःख होते की मी एवढा मोठा लग्नाचा इव्हेंट केला, पैसे वाटले, हळदीकुंकू केले, कुकर वाटले, हे केला ते केलं, ते घेऊन सुद्धा जनतेने मला नाकारला. हा दुःख आहे त्यांना. नक्कीच एक घटना घडली होती की जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठी उभे होतात त्यावेळेस पराभवाचा तुम्हाला सामना करावा लागला होता. त्यावेळेस असं देखील घडलं होतं की तुमच्या घरासमोर नारळ येऊन फोडण्यात आले होते. ते नेमकं काय घटना होती किंवा घडामोड होती? बघा, आता तो म्हणतोय की मला घमेंड असल्याचं त्याच्या दारासमोर आम्ही बेंजो वाजवलं असतं ना. पण मग मी म्हटलं सगळ्यांना, आपण कोणाची जिरवण्यासाठी आपण एखाद्या माणसाची वृत्ती हरवायची होती. आपल्याला माणसाला हरवायची नव्हती, माणसाच्या वृत्तीला हरवायची होती. वृत्तीला जनतेने हरवला. त्या पैशाचा माज होता, त्या माज उतरवायचा, तो माज उतरवला. बाकी जे समजण्यावाले को इशारा कापी आहे त्यांना समजला की लोकांनी नाकारलं आहे, त्यांना माहिती पडलं आहे. परंतु आता कुठेतरी मी जिवंत आहे, ठाकरे सेना संपली आहे, मलाच सगळं श्रेय मिळते. श्रेय मिळते, हरकत नाही, तुम्ही घ्या श्रेय, मी त्याच्याबद्दल जात नाही. परंतु बघा, माझ्या दारासमोर त्यांनी 100-200 नारळाचा खच केला. नारळ हा आपण पवित्र मानतो. प्रत्येक शुभ कार्य असला तर नारळाचा उपयोग होतो.
पण त्या नारळाचा त्यांनी पाय जरी हे केलं तर माझ्या मनात सुद्धा होता की कधीतरी यांना धडा शिकवायचा, फक्त योग्य वेळ मिळाली पाहिजे. ती योग्य वेळ हे गद्दार झाल्यानंतर मिळाली. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. योग्य वेळ मिळाली पाहिजे आणि ती योग्य वेळ आता मिळालेली आहे आणि तीच संधी साधत महेश सावंत यांनी जो निकाल होता, जो रिझल्ट होता तो देखील आपले पक्षप्रमुख असतील त्यांना देखील देऊन दाखवलेला आहे. यासह मुंबईकर असतील, दादर माहीमकर असतील, त्यांच्यासमोर देखील शिवसेना नेमकं काय आहे, पक्ष नेमकं काय आहे याची देखील प्रचिती त्यांनी दिली आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.